नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत ब्रॉन्कोडायलेटर्स म्हणजे काय. ठीक आहे. त्याच्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की त्याचा अर्थ काय असतो. श्वसन नलिका प्रसारक औषधे किंवा श्वसन नलिका रुंदावणारी औषधे यालाच म्हणतात ब्रॉन्कोडायलेटर. आता तुम्हाला माहिती असेल, आपल्या लंग्स मध्ये म्हणजे फुफ्फुसांमध्ये एक कॅनल असतो. ठीक आहे. तर तो काही कारणांमुळे, डस्टमुळे किंवा मग काही कंजेशनमुळे नाही का, तिथे म्हणजे कंजेशन होऊ शकतं त्या एरियामध्ये, त्या ट्रॅकमध्ये. तर त्या ट्रॅकला क्लिअर करण्यासाठी किंवा त्या कॅनल मध्ये काही रेजिस्टन्स नसल्या म्हणजे नाही ठेवायचं त्याच्यामध्ये काही रेजिस्टन्स, तर आपण त्यासाठी काय देतो, तर आपण त्यासाठी ना ब्रॉन्कोडायलेटर देतो. ठीक आहे. तर काय याचा अर्थ काय होतो, श्वसन नलिका. ठीक आहे. फुफ्फुसामधील हवा जाण्याच्या नळ्या इथे तुम्हाला दिसतंय व्हिडिओमध्ये. ठीक आहे. रुंद करणारे औषध ज्यामुळे आपण श्वास घेणे आपल्याला सोपे होते. ठीक आहे. सो उदाहरणार्थ दमा, अस्थमा, सीओपीडी, ठीक आहे, यांसारख्या आजारात ब्रॉन्कोडायलेटर आपण वापरतो. ठीक आहे. ब्रॉन्कोडायलेटर कसे काम करतात, मी तुम्हाला आता सांगितलं की श्वसन नलिकेभोवती ना स्नायू असतात. ठीक आहे. तर काही आजारांमध्ये ते स्नायू आकुंचन पावतात. ठीक आहे. त्यामुळे श्वसन नलिका अरुंद होते. एकदम सिम्प्लिफाय वे मध्ये सांगितलं मी तुम्हाला, एकदम सिंपल वे मध्ये, की श्वसन नलिका जो कॅनल असतो का, तिथे ना स्नायू असतात, त्या मसल्स. ठीक आहे. तर ते काही आजारांमुळे म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी डस्ट वगैरे किंवा मग काही पण पार्टिकल्स वगैरे तिथे अडकले ना, तर इथे काय होतं, ते मसल्स ना ते कमी म्हणजे त्याची जी लेंथ असते ना ती कमी होऊन जाते, जवळ येऊन जातात, त्याला आपण काय म्हणतो, ते आकुंचन पावतात. ठीक आहे. तर त्यामुळे काय होतं, आपल्याला श्वास घेणं नाही का हे होऊन जातं, काय म्हणतात, श्वास घेता येत नाही आपल्याला. सो ती जी कॅनल आहे ती क्लिअर करण्यासाठी आपण ब्रॉन्कोडायलेटर वापरतो. ठीक आहे. सो याचं काम काय आहे, त्या स्नायूंना सेव्ह करतात, म्हणजे ते मसल्स ना त्याला रिलॅक्स करतात, मसल रिलॅक्स करतात, म्हणजे जे कॅनल मधले ते मसल्स. ठीक आहे. हवा जाण्याचा जो मार्ग आहे ना तो पण मोकळा करतात, म्हणजे नोज टू लंग्स, लंग्स टू नोज. ठीक आहे. सो जी एअर पास होते ना ती पण त्याचा जो हे असतं ट्रॅव्हलिंग, तर ते व्यवस्थित होतं त्याच्यामुळे. ठीक आहे. सो नेक्स्ट, ब्रोंकोडायलेटर ना कोणत्या आजारात वापरलं, मी तुम्हाला पहिले इथे सांगितलं की अस्थमा, सीओपीडी, ब्रोंकायटिस, ओके, विझिंग. ठीक आहे. याच्यामध्ये आपण ब्रोंकोडायलेटर्स वापरू शकतो, म्हणजे मेनली जे ब्रीदिंग जे डिसऑर्डर्स आहेत किंवा म्हणजे लंग्स रिलेटेड डिसऑर्डर्स आहेत का, त्याच्यामध्ये आपण ब्रोंकोडायलेटर्स वापरतो. ठीक आहे. सो नेक्स्ट, ब्रोंकोडायलेटरचे प्रकार. आता याच्यामध्ये ना शॉर्ट ऍक्टिंग आहे आणि लॉंग ऍक्टिंग आहे. ठीक आहे. तर शॉर्ट ऍक्टिंग मध्ये काय असतं, लगेच परिणाम करतात. काइंड ऑफ शॉर्ट ऍक्टिंग मध्ये नाही का, तुम्ही इमेज मध्ये बघू शकता की इनहेलर टाईप, इनहेलर असतात किंवा मग काइंड ऑफ थिंग, हे जे आपण काय म्हणतो त्याला, पफ मध्ये युज करतो बघा, त्याला म्हणतो शॉर्ट शॉर्ट ऍक्टिंग. जे दमा ज्यांना असतो, ज्यांच्या घरात दमा पेशंट असेल किंवा मग ज्यांनी दमा अस्थमाचे पेशंट बघितले असतील ना, त्यांना माहिती असतं इनहेलर. तर मग त्या इनहेलर मध्ये पण आपण त्याला शॉर्ट ऍक्टिंग मध्ये हे करू शकतो. त्यात काय होतं, लगेच परिणाम होतो त्याचा. ठीक आहे. अचानक श्वास लागल्यात वापरला जातो, मीन्स अचानक जर धाप वगैरे लागली किंवा मग काही म्हणजे श्वास घ्यायला प्रॉब्लेम झाला, तर आपण ते लगेच युज करू शकतो. 4-5 तास त्याचा परिणाम असतो. ठीक आहे. 4-5 तास त्याचा परिणाम होतो, त्यासाठी त्याला शॉर्ट ऍक्टिंग असं म्हणतात. ठीक आहे. याचं उदाहरण आहे सॅल्बिटामॉल. इथे तुम्हाला दिसतंय इमेज मध्ये सॅल्बिटामॉल. ओके. तर दुसरं आहे लॉंग ऍक्टिंग ब्रोंकोडायलेटर. आता हे कशात युज करतात, लॉंग ऍक्टिंग म्हणजे काय, हे दीर्घकाळ परिणाम करतात. ठीक आहे. रोज नियमित वापरण्यासाठी ते 12 ते 24 तासाचा परिणाम होतो. तर उदाहरणार्थ सॅल्बिटामॉल आणि फॉर्मिटेल. ठीक आहे. आता औषध देण्याची पद्धती मी तुम्हाला आता सांगितलं, इनहेलर. इनहेलर ना हे सर्वात प्रभावी आणि सुरक्षित आहे. ठीक आहे. इनहेलर हे एकदम सुरक्षित आहे, आपल्या जवळ एकदम कॉम्पॅक्ट असं छोटूस, इमेज मध्ये पण दिसतंय. नेब्युलायझर पण, नेब्युलायझेशन हे इमेज मध्ये तुम्हाला दिसत असेल बघा, नेब्युलायझर. ठीक आहे. गोळ्या किंवा सिरप हे कमी प्रमाणात वापरलं जातं, गोळ्या किंवा सिरप, बट हे पण देतात. ठीक आहे. सो
ब्रॉन्कोडायलेटरचे फायदे. आता श्वास घेणे सोपे होते. तुम्हाला पहिलेच सांगितलं मी की श्वास घेण्यासाठी आपण मीन्स ते कॅनल, तो जो असतो एअर कॅनल, तो आपण नीट करण्यासाठी ब्रॉन्कोडायलेटर युज करतो. सो त्यामुळे काय होतं, श्वास घेणे सोपे होते. ठीक आहे. घर जे असतं ना, विजिंग साऊंड, तुम्हाला विजिंग साऊंड जर माहिती नसेल ना, तर मी नेक्स्ट त्याच्यावर पण व्हिडिओ बनवेल की साऊंड तुम्ही कसे ओळखाल किंवा साऊंड तुम्हाला कसे समजतील. ठीक आहे. तो विजिंग साऊंड असते, घर आवाज येतो बघा, तर तो कमी होतो. ठीक आहे. छातीवरचा ताण कमी होतो. आता छातीवरचा ताण कमी कस काय होतो, आता बघा, जेव्हा तुम्ही खूप जास्त जोरात श्वास घेता, ठीक आहे, तर तुमचे जे श्वास कस काय घेता तुम्ही, मीन्स चेस्ट मसल युज करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर चेस्ट मध्ये काय आहे, ऑब्व्हियसली हार्ट. तर हार्टवर त्याचा परिणाम होऊ शकतो. समजलं, मीन्स हे रिलेटेबल आहे एकमेकांना. सो छातीवर त्याचा ताण कमी होतो जर आपण ब्रॉन्कोडायलेटर दिलं तर. मसल्स जे आहेत ते कमी यूज होतात, ते ब्रॉन्कोडायलेटर मुळे सगळे डायलेट होऊन जातं. ठीक आहे. ओके. सो दैनंदिन काम करण्यास मदत होते. हे तर गुड इनफ आहे. ठीक आहे. तर याचे कॉन्ट्राइंडिकेशन, ठीक आहे, याचे दुष्परिणाम काय, हात थरथरणे. आता हे जे आहेत ना, हे खूप काय म्हणतो त्याला, खूप रेअर केसेस मध्ये होते. मीन्स खूप जर कोणी सेन्सिटिव्ह असेल कोणत्या ड्रग्स वगैरेला तर. बट ब्रॉन्कोडायलेटरमुळे हे होतंय, हे मीन्स मी स्वतः स्टाफ आहे, मी तर अजून बघितलेलं नाही, पण हे आहेत कॉन्ट्राइंडिकेशन त्याचे, तर हे पण आपण बघून घेऊया. ठीक आहे. हात थरथरणे, हृदयाचे ठोके वाढणे, डोकेदुखी, तोंड कोरडे पडणे. ओके. हे कॉन्ट्राइंडिकेशन याचे. फक्त हे लक्षात ठेवा, जर कोणाला होत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. जर तुमच्या म्हणजे तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये कोणाला असा एक्सपिरियन्स आला असेल ब्रॉन्कोडायलेटर घेतल्यानंतर. ठीक आहे. सो आता नोट्स, या नर्सिंग नोट्स मध्ये पण येऊ शकतात, डॉक्टर्स नोट्स मध्ये पण येऊ शकतात, किंवा हेल्थ एज्युकेशन मध्ये पण हे आपण सांगू शकतो. ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे वापरू नयेत. हे एकदम इम्पॉर्टंट आहे, एकदम इम्पॉर्टंट. प्रत्येक ड्रग्स मध्ये हे अप्लाय होतं की तुम्ही विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन कोणतंच मेडिसिन युज करायचं नाही. हेच नाही, कोणतंच मेडिसिन तुम्ही विदाऊट डॉक्टर प्रिस्क्रिप्शन युज करू नका. ठीक आहे. इनहेलर वापरायची योग्य पद्धत शिका. इनहेलर आता नेक्स्ट व्हिडिओ मी त्याच्यावर बनवेल, इनहेलर कसा वापरायचा. तर तो व्हिडिओ तुम्ही मीन्स जर तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करायचं असेल किंवा मग हेल्थ एज्युकेशन द्यायचं असेल नर्सिंग याच्यामध्ये, तर तो करू शकतात. इनहेलर वापरायची योग्य पद्धत तुम्हाला शिकायला पाहिजे. ठीक आहे. मीन्स जे पेशंट असेल त्याला शिकवायला पाहिजे, किंवा तुम्ही स्वतः जर पेशंट असाल तर तुम्हाला पण आली पाहिजे. ठीक आहे. औषधाचा अतिरेक टाळावा. जर गरज असेल मिनिमम आपल्या बॉडीला नाही का, मिनिमम बाहेरच्या गोष्टींपासून हे करायचं, प्रोटेक्ट करायचं, की ड्रग्स वगैरे किंवा मग मेडिसिन वगैरे. मेडिसिनचं दुसरं नाव ड्रग्स असतं, तुम्हाला काही वेगळं वाटेल. सो ड्रग्स अँड मेडिसिन्स. ठीक आहे. सो जे मेडिसिन्स असतात त्यापासून थोडंसं लांब ठेवायचं बॉडीला, कारण की बॉडी स्वतः एक मेडिसिन आहे. बॉडी स्वतः अँटीबॉडी बनवते, अँटीजन अँटीबॉडीज बनवते डिसीज साठी. सो औषधाचा जो अतिरेक आहे ना, तो टाळला पाहिजे. ठीक आहे. लक्षणे वाढल्यास त्वरित डॉक्टरना सल्ला घ्यावा. ठीक आहे. सो तुम्हाला समजलं असेल ब्रॉन्कोडायलेटर बद्दल. जर तुम्हाला काही मीन्स क्वेश्चन्स असतील, काही असेल, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. नेक्स्ट व्हिडिओ मी तुम्हाला स्टिरॉइड्स, ठीक आहे, इनहेलरचा यूज, स्टिरॉइड बद्दल पण तुम्हाला सांगणार आहे. हे तुम्हाला याचा जर फोटो पाहिजे असेल तुम्ही फोटो काढून थंबनेलला वगैरे ठेवून देईल, किंवा मग इंस्टाग्रामवर शेअर करेल. ठीक आहे. थँक्यू.